रामकृष्ण हरी. भक्त, भक्ती आणि देव यांचं नातंच अफाट, अतूट. आणि अशाच भक्ताच्या भक्तीच्या जोरावर देव भक्ताच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी, त्याची विनवणी ऐकण्यासाठी, त्याची विनंती मान्य करण्यासाठी तातडीने धावत पळत येत असतो. आणि हेच वर्णन आजच्या अभंगामध्ये पाहिजे. सर्वांना अभंगाची सुरुवात करण्यापूर्वी विनंती करतो की भाग 6, भाग 7 आणि भाग 8 हे तिन्ही एकत्रित पाहिल्यानंतर, सलग पाहिल्यानंतर आजचा हा जो नैवेद्याचा प्रसंग आहे तुमच्या लक्षात येईल. हे तिन्ही अभंग मोठे असल्यामुळे 7 आणि 21 अशा 28 चरण असल्यामुळे 3 भागामध्ये विभागलेले आहेत. सर्वांना विनंती आहे हे तिन्ही भाग एकत्रित पहा. चला, आजच्या अभंगामध्ये संत नामदेव महाराज, संत दामाजी शेट्टी आणि प्रत्यक्षात भगवंत यांचा संवाद आहे. नामदेव महाराज दामाजी शेट्टींच्या मुखातून अभंगाची सुरुवात करतात आणि सांगतात, आम्ही हटा जाऊ, लव करी येऊ, नैवेद्य पाठवून नाम्या हाती. आम्ही हटाला म्हणजे बाजाराला जाऊ आणि नैवेद्याने नामदेवांच्या हाती पाठवू. हे गोनाई मातेला आदल्या दिवशी सांगतायत. पण तसं करत नाहीत बरं का. तर काय करतायत, ते नैवेद्य नामदेवांच्या हाती पाठवतायत, पण स्वतः मात्र बाजारला जात नाहीत. तर नामदेवाच्या मागे मागे लपून, म्हणजे नामदेव महाराजांना लक्षात न येऊ देता, बाळ नामदेव जेव्हा नैवेद्य घेऊन जातो त्याच्या मागे मागे जातात. तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पाठवतात. त्याचंही वर्णन नामदेवराय अभंगात करतात. नामदेवराय म्हणतात, दुसऱ्या दिवशी नैवेद्य धाडीला दामा शेट्टी गेला त्याच्या मागे. दामा शेट्टी त्यांच्या मागे मागे गेला, नैवेद्य धाडीला म्हणजे पाठवला. आणि मग त्याच्या मागे मागे जाऊ लागले. आणि मग तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षात भगवंताच्या समोर नामदेवराय उभा राहिले आणि म्हणू लागले, जाऊन या नामा उभा रागे सन्मुख, म्हणे विठोबासी जेवी बापा. तिथे समोर उभा राहिले आणि विनंती करू लागले की जेवण करा. देवाने सांगितलं, हरकत नाही नामदेवा, मी आता जेवण करतो, पण तू काय कर, देव म्हणे नामा बैसावे दारात, तू दारामध्ये बस, लव करी जेवितो पाहे. आता मी आता लवकर जेवण करून घेतो, नैवेद्य खातो, तू फक्त समोर बस. आणि हे म्हणत असताना, देवाने नैवेद्य खायला सुरुवात केली असताना लगेच दामाशेट्टी दाराआडून हा प्रसंग पाहतात. आणि हा प्रसंग पाहत असतानाच देव तातडीने तो नैवेद्य, ते जेवण करून पूर्ण केल्यानंतर मोकळी वाटी, मोकळं ताट देऊ लागतात. जेवून या देव हाती दिधली वाटी, तेव्हा दामाशेट्टी काय बोले. आणि जसं एखाद्या आपल्याकडे बघा तुम्ही, जेवण झाल्यानंतर मोकळं ताट आपण सुपूर्त करतो आपल्या आईकडे, आपल्या मुलीकडे, किंवा आपल्या एखाद्या जवळच्या माणसाकडे, मुलाकडे, सुनेकडे देतो. त्याप्रमाणे आमच्या देवाने काय केलं, तर भगवंताने दामाशेट्टीला मोकळी वाटी दिली. हे पाहिल्यानंतर दामाशेट्टीला आश्चर्यही वाटलं आणि पश्चाताप झाला. आणि पश्चातापातून दामाशेट्टी म्हणू लागले, 12 वर्षे तुझं उपाशी मारिले. काय म्हटले दामाशेट्टी, आजी जेवविले नामदेवे. मी तुला 12 वर्ष उपाशी मारले, तुला आज नामदेवाने जीव घातलं. मी थोडंच पश्चातापाने थोडं माझ्याकडून पातळ झालं, माझ्याकडून फार मोठी चूक झाली, असं दामाशेट्टीला वाटलं. पण देवानी त्याकडे दुर्लक्ष केलं. देव म्हणू लागले की दामाजी माझं ऐका आता. देव म्हणे आता ऐका दामा शेटी, हे तो गुह्य गोष्टी बोलू नये. आता हे पाहिलं ना तुम्ही, हे माझ्यातला आणि नामदेवातला चाललेला संवाद किंवा आमच्यातली चाललेली कृती, नैवेद्य देणं आणि नैवेद्य खाण्याची. जसं आईने मुलाला भरावं तसं मुलाने आईला भरावं, या उलट कृती या ठिकाणी झाली. म्हणजे आमच्या बाळ नामदेवाने जगाच्या आईला म्हणजेच आमच्या विठ्ठलाला जीव घातलं. पण विठ्ठल म्हणजे भगवंत दामाजीला म्हणू लागले, आम्ही जे काही पाहिलंय ना, आता आम्ही जे काही कृती केली ना नैवेद्य खायची, हे तुम्ही कुठं बोलू नका. त्यावर दामाजी म्हणतात, आम्ही न बोलता, आम्ही न सांगता
करे अवचिता आपण अशी, आम्ही बोललो काय, आम्ही सांगितलं काय आणि नाही सांगितलं काय हे जगाला माहितीच होणार आहे. तुमच्या गुप्त गोष्टी मात्र सर्वत्र कळतात आणि त्याच्यासाठी ते उदाहरण देतात. दामाशेट्टी म्हणतात की तुम्ही ज्या चोऱ्या केल्या गोकुळामध्ये त्या गुप्त केल्या, पण त्या माहीत झाल्या ना. पहा, दामाशेट्टी त्यासाठी नामदेवराय दामाशेट्टीच्या मुखामधून ओढून घेतात. करशी चोरी तू गुप्त गोकुळात, पृथ्वीवरी मात कोणी केली. अहो, गोकुळामध्ये गुप्त अशा तू चोऱ्या केल्यास त्याची सगळी मातेची सगळी चर्चा कुठं झाली, या पृथ्वीवर झाली किंवा या पंढरपूरमध्ये झाली, या सगळ्या जगात पसरल्या, कोणी केल्या. कारण तूच तो करता करविता आहे. पण देवाने लगेच सांगितलं, गोकुळाच्या गोष्टी येथे बोलू नये, मौन पंढरी धरिले आहे. गोकुळच्या गोष्टी इथं बोलू नका, कारण मी इथं मौन धरलेलं आहे. पुढचाही संवाद आपण घेणारच आहोत, पण व्हिडिओ लांबेल, मोठा होईल, या कारणाने आपण आज याच ठिकाणी थांबूया. उर्वरित अभंगाचा भाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मी वारकरी बोलतोय या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.